नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपण बघत आहोत की धनलक्ष्मी कुबेर पोटलीमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू असतात आणि ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओ केलेला आहे। ज्या लोकांनी आधीचे व्हिडिओ बघितले नाही तर त्यांनी नक्की आधीचे व्हिडिओ फॉलो करा, कारण त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की धनलक्ष्मी कुबेर पोटली म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय। तर ह्या आधी आपण जी वस्तू बघितली ती होती गोमती चक्र किंवा सुदर्शन चक्र। आज आपण बघणार आहोत लाल गुंजा आणि सफेद किंवा पांढरा गुंजा। तर आधी मी तुम्हाला सांगते लाल गुंजा म्हणजे काय। तर आपण जेव्हा पान खायला जातो त्या पानामध्ये आपल्याला गुंजाचा पाला देतात आणि ह्या गुंजाच्या पाल्याला शेंगा येतात। त्याच शेंगामध्ये ज्या बिया असतात, जे फळ असतात ते म्हणजेच लाल गुंजा। तर लाल गुंजा आपण त्या पोटलीमध्ये ठेवतो याचं कारण असं की ह्या गुंजाच्या प्रभावामुळे आपल्याला ज्या कामात अडचणी येतात किंवा धनप्राप्तीसाठी ज्या अडचणी येतात तर त्या दूर व्हायला मदत होतात। त्याचबरोबर धनप्राप्तीसाठीचे जे मार्ग असतात तर ते मोकळे होतात। असंही म्हटलं जातं की लाल गुंजाची माळ जर आपण धारण केली तर त्याच्यामुळे आपल्याला स्वास्थ्य लाभतं। असा हा लाल गुंजा आहे। आता आपण बघू की सफेद गुंजा किंवा पांढरा गुंजा म्हणजे काय। पांढरा गुंजा हा लक्ष्मीला आकर्षित करतोच, शिवाय ह्या गुंजामुळे काय होतं तर आपल्या भाग्यात वृद्धी होते। त्याचबरोबर आपल्या घरात किंवा आपल्या व्यापारात जी निगेटिव्हिटी असते तर ती निगेटिव्हिटी लांब जायला सुद्धा मदत होते। व ह्या गुंजामुळे काय होतं तर आपल्या कामामध्ये आपल्याला सफलता मिळून प्रसिद्धी मिळते। असा हा पांढरा गुंजा आहे। असंही म्हटलं जातं की पांढऱ्या गुंजाची माळ जर आपण धारण केली तर आपला मेंदूही शांत राहतो व आपली एकाग्रता होते। तर असा हा पांढरा गुंजा। लाल आणि पांढऱ्या गुंजाबरोबर काळा गुंजाही असतो, पण ह्याचा जो वापर आहे तो आपण पोटलीमध्ये करत नाही। याचं कारण असं की जे अघोरी लोक असतात किंवा तंत्र करणारे जे लोक असतात तर ते ह्याचा वापर करतात त्यांच्या विद्येसाठी, अघोरी विद्येसाठी। आणि आपण संसारिक लोक असल्यामुळे आपण ह्याच्या मार्गाला जातही नाही आणि म्हणून आपल्याला जी धनवृद्धीसाठी, व्यापार वृद्धीसाठी किंवा आपल्या बाकीच्या अडचणींसाठी जर कुठला गुंजा वापरायचा असेल तर तो आपण वापरतो लाल किंवा पांढरा गुंजा। तर ह्याबरोबरच आजचा मी विषय इथं संपवते। परत भेटू एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद। स्वामीम। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ देत। परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद। स्वामीम।